खरसुंडी सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं आपल्या घरी आज आलेलं सकाळी खरसुंडी सिद्धनाथाचा घोडा. मग त्याच्या आईने पूजा वगैरे केली, त्याला पेंड वगैरे ठेवलं, पाणी-बिणी पाजलं आणि ज्यांचं बी कुलदैवत खरसुंडी सिद्धनाथ आहे त्यांनी कमेंट करा. आपला जरा बराच दिवस झाला ब्लॉग पडला नाही म्हणून आज ब्लॉग बनवावं म्हणलं. लोकांच्या बाजऱ्या इकडं काढायला आल्यात आणि आमची बाजरी बघा अजून एवढीच बसली. लोकांची बाजरी कणसं काढायला लागलेत, दाणं भरायला लागलेत आणि आमची बाजरी किती. कारण आपण जरा बाहेरचं पेरण्या मारत बसल्यामुळं काय इकडं आपल्याला आपली पेरणी करायला लेट झालो. मग आपण आज जायचं होतं आपल्याला निगडी बुद्रुकला, कारण आपल्या मित्राच्या भावाला शाळेवरून आणायचं होतं. कारण आता तुम्हाला तर माहीतच आहे, मंगळवारी आपल्या पांढरवडी गावची यात्रा आहे. मरगमा देवीची यात्रा असल्यामुळं आपल्याला तो यायचं होतं यात्रेला, त्याला आणायला जायचं होतं म्हणून आपण चाललेलो होतो. बघू शकता ऑलरेडी आधीच तयारी चालू होती पांढरवडी गावात. ऑर्केस्ट्राची परत इकडं खेळणी पाळणी यायला लागलेली बघू शकता. आपल्या पांढरवडी गावातील मरगम्मा देवीचं मंदिर बघा. इकडं बघा कसला मोठा पाळणा आधीच रेडी तयार करून. मग इकडं बघा बघा आपला पांढरवडी गावचं प्रसिद्ध मंदिर मरगम्मा देवीचं. कारण मंगळवारी यात्रा आली ना आपल्या गावची, तेवढं आटपून आपण आलो की पुढं शाळेला. शाळेवरती आलो. इथं बघा ही अनाथ मुलांची शाळा आहे, ज्यांना आई वडील नाहीत ना त्यांच्यासाठी ही शाळा आहे. तर मुलं असे बसले होते. मग आपण त्या मित्राच्या भावाला घेतलं आणि संकामध्ये आलो, कारण आपल्याला थोडेसे सर्व्हिस वायर केबल घ्यायची. तो लाईटला आपल्याला लई पिडायला लागलेली लाईट, म्हणून त्याच्यासाठी चांगली एक वायरच घेऊन आपण घरला निघालो बघा.